जय श्रीराम, जय श्रीराम। गणपती बाप्पा मंगलमूर्ती, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। बोलो मरियंद्र की जय। मी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी मोदी साहेबांचं उद्घाटन झालं त्याच दिवशी निश्चय केला की आपल्यालाही जायचं आणि एसटी पहिली तुमची 28 तारखेची प्रेसमध्ये जाहिरात होती, त्या प्रेसप्रमाणे आम्ही आलो, इथे बुकिंग करून गेलो आणि एसटी महामंडळाचे खरोखर आम्ही आभारी आहोत। फक्त एकच, काही म्हातारे लोक आहेत वगैरे आहेत त्यांचे व्यवस्था व्यवस्थित ठेवावा आणि राहण्याची सोय, पैसे काम पुरुष राहण्याची जेवणाची सोय व्यवस्थित ठेवा, एवढंच आमचं आहे। अयोध्येला जाणारी अशी पहिलीच एक बस आहे की धुळे आगाराने चालू केलेली सगळ्यात प्रथम बस आहे आणि ही बस इतिहासातील सगळ्यात पहिली अशी जी बस आहे ती धुळे आगाराने चालवलेली आहे या रूटसाठी, भाविकांच्या सेवेसाठी। एवढं सांगेल आणि मी या रूटसाठी खूप एक्साइटेड आहे, खूप। आणि हा प्रवासाचा पूर्ण अनुभव पुण्याहून खास आपल्या अयोध्येच्या रामलल्लांच्या दर्शनासाठी खास इथं आलोय आणि संपूर्ण 5 दिवसाचा हा प्रवास आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपली लाडकी लाडपरी धावतीये, ते पण अयोध्येला। ही सर्व आपल्या महाराष्ट्रासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि याचा सहभाग होण्याचं मला सौभाग्य मिळालं, याचा खूपच मला आनंद होतोय आणि प्रवास खूपच भारी होणार आहे। आपल्यासोबत एक टोटल 41 प्रवासी आहेत, 2 आपले चालक आहेत। खूपच आनंद होतोय, हा प्रवास नक्कीच विस्मरणीय असणार एवढी अपेक्षा करतो मी। त्या वतीने आम्हाला अयोध्येचं दर्शन घ्यायचं प्रभू रामचंद्राचं आणि याच्यासारखा आनंद आम्हाला आता फार म्हणजे असं द्विगुणित होतोय आणि आम्ही स्वतः एसटी मध्ये असू रिटायर झाल्यानंतर आम्हाला ही संधी मिळाली, त्याबद्दल आम्ही महामंडळाचे सरकारचे सर्वांचे आभारी आहेत आणि आता ही सेवा प्रत्येकाने घ्यावी, प्रत्येकाने प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला यावे, जेणेकरून आपलं हिंदुत्वही जागं होईल आणि सर्व यात एकत्र भावना होईल आपली। अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता हजारो भाविक हे रामाच्या दर्शनासाठी हे अयोध्येकडे रवाना होत आहेत। मात्र धुळे विभागाच्या वतीने देखील धुळ्यातल्या लोकांना रामलल्लाचं दर्शन व्हावं यासाठी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपल्यासोबत या एसटी विभागाचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सर सांगणार आहात, काय ही नेमकी बस कशी जाणार आहे, काय व्यवस्था आहे? आज इतिहासातली पहिली बस, एसटी महामंडळाची पहिली बस धुळे ते अयोध्येसाठी रवाना होत आहे। जवळपास 2800 ते 2900 किलोमीटरचा प्रवास 4 ते 5 दिवसात 3 ते 4 मुक्काम घेऊन आपण पूर्ण करणार आहोत आणि 41 प्रवासी या बसमध्ये बुक झालेले आहेत। या ठिकाणी या ज्या काही बसमध्ये जी व्यवस्था आहे ती प्रवाशांसाठी नेमकी कसल्या पद्धतीने जाणार आहे? बसमध्ये त्यांना चार्जिंग पॉईंट, पाणी वगैरे आपण त्यांना सुविधा दिलेली आहे। तसेच आपल्या विभागाचे 2 अधिकारी त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात येत आहेत। एकूण या बसचा नेमका किती प्रवास राहणार आहे आणि कसे थांबे राहणार आहेत? 4 ते 5 दिवस बसचा प्रवास राहील। दिवसाला 500 ते 600 किलोमीटर बस प्रवास करेल। पहिला मुक्काम झाशी, अयोध्या, वाराणसी, प्रयागराज आणि परत धुळेकरता बस रवाना। एकूण या बसचे जे काही भाडं आहे ते कसं राहणार आहे आणि नंतर अजून या बस कशा पद्धतीने सोडण्यात येतील, आता प्रतिसाद कसा? अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। 4545 रुपये परतीच्या प्रवासासाठी प्रति प्रवासी भाडं आहे आणि 41 प्रवासी जर आले तर त्यांना आपण कधीही बस देण्यास अवेलेबल आहे। नक्कीच या ठिकाणी अवघड 4500 रुपये तिकिटावर आपल्याला अयोध्याचं दर्शन करता येणार आहे आणि ही सर्व व्यवस्था एसटी मंडळाच्या वतीने करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे धुळेकर नागरिकांसह इतर नागरिकांनी आणि भाविकांनी देखील या दर्शनाला जाण्यास हरकत नाही। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.